महाराष्ट्र आवाज न्यूज। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी युवासेना धुळे जिल्हाध्यक्ष योगेश राजेंद्र मराठे यांनी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी युवक आणि होतकरू खेळाडूंच्या विविध मागण्या त्यांच्या समोर मांडल्या। धुळे जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी आणि गुणवंत खेळाडू आहेत। विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक युवक आपली गुणवत्ता सिद्ध करत असून योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर धुळे जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करू शकतात। जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा मैदाने, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, नियमित प्रशिक्षण तसेच अनुभवी प्रशिक्षकांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। त्याचबरोबर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंनाही आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। होतकरू आणि गरजू खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांना आर्थिक तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गुणवत्तेच्या आधारावर पुढे जाण्याची संधी मिळावी याकडेही लक्ष वेधण्यात आलं। धुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी विशेष तरतूद व विशेष उपक्रम राबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक गुणवान युवकाला आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं, त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावं आणि भविष्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर धुळे जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचं योगेश राजेंद्र मराठे यांनी सांगितलं। या भेटीमुळे धुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त होत असून शासनाकडून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ठोस निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.